पहिला गडी बाद. बारा झाल्यात. नवीन फलंदाज अक्षय धुळे मैदानाच्या आतमध्ये. लेग कटर ज्ञानेश्वर यांचा खेचून मारण्याचा प्रयत्न. अक्षय धुळे नवीन फलंदाज. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॅकफुटला जाऊन जबरदस्त आहे फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला निघाला. क्षेत्ररक्षक पोहोचतात. कॉल सेकंडचा. शक्यता रनआउटची आहे. 2 धावा कंप्लीट. बरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून मारण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या ही 14 वरती. सातत्याने ॲज अ ओपनर आपण त्यांना पाहिलेलं आहे, परंतु आज इनॅट नंबर 3 मध्ये आला. पॉवर प्ले स्पेशालिस्ट बॅट्समन तलबडे टीमचा. अंडरआर्म क्रिकेट फार काळा खेळाडू खेळलेला. दूर शरीरापासून हा फेवरेट झोन आहे अक्षयचा. वाईड बॉल एक्स्ट्रा रन मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवर. तलवडे गाव म्हटल्याच्या नंतर अंडरआर्म क्रिकेट तेजस बडेकर किरवली नेहमी जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा तेव्हा त्या गोष्टीचा उल्लेख सातत्याने करत असो. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा त्याच दिशेने केलेला शॉट एक्स्ट्रा कव्हर मधून डीप मध्ये. दुसऱ्याचा कॉल. सेकंडसाठी फलंदाज निघाले. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 17 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 17 धावा 2 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. बॉलिंग करतो ज्ञानेश्वर. काय कमबॅक ज्ञानेश्वरने आपल्या संघासाठी मिळवून दिलेल्या. धावसंख्या आतापर्यंत 17. ज्ञानेश्वरनं कमबॅक आपल्या टीमला मिळवून दिलेलं. फक्त 5 धावा त्यानं दिल्यात. ओ जबरदस्त फटका. विथ द टाइम खेळत असताना शक्तीने नव्हे तर युक्तीने देखील क्रिकेट खेळलं जातं हेच दाखवत असताना चेक 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 करूयात. पंचांचा इशाऱ्याची वाट पाहत. काय पंच? येस येस चेक करत आहोत. चौकार हा पंचांचा इशारा आलेला आहे. बॉल जेव्हा आतमध्ये फेकला तेव्हा हवेत होता, परंतु जम जेव्हा घेतली तेव्हा लाईन वरती पाय होता. त्या कारणास्तव पंचांचा एका चूक निर्णय आलेला चौकार. धावसंख्या 4च्या मदतीने पुढे जात असताना 21 वरती 21. हा ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन तुम्ही पाहतात. स्कूप करत असताना विथ द टाइम खेळला. हो बँग ऑन टार्गेट वाईड यॉर्कर. डॉट बॉल. थोडासा नाराज आहे अक्षय कारण त्याच्या पट्ट्यातले चेंडू आहेत. थोडासा लाईन पुढे खेचली त्या कारणास्तव फायदा झाला. सेकंड ओव्हरचा खेळ कंप्लीट होतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 गडी गमावत 21 धावा. चला एकत्रित येऊ नका.
धावसंख्या 21. तिसऱ्या षटकामध्ये कल्पेश आलेत बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला आता अप्पा आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय. बॉलिंग मार्कवरती कल्पेश आलेत. ओव्हर नंबर 3 मध्ये 21 झाल्यात. तिसरं षटक राऊंड द स्टम्प्सनं बॉलिंगसाठी सुरू होत आहे. चला फास्ट खेळा प्लीज. तिसरं षटक 21 झाल्यात. अंतिम 2 षटकं बाकी आहेत. स्विच करण्याचा प्रयत्न. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. यॉर्कर फेकण्याचा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे मालेवाडी टीमच्या गोलंदाजांवतीनं. टॉस जिंकल्याच्या नंतर फिल्डिंगचा एक अचूक निर्णय त्याने घेतलेला, ज्याप्रमाणे त्यांचा परफॉर्मन्स आज पूर्ण दिवसामध्ये राहिलेला. लॉफ करतात. फटका अप्पाचा चालला स्क्वेअर लेग. बाउंड्रीच्या बाहेर ठोकला षटकार. धावसंख्या या 6च्या मदतीने जाऊन पोहोचलेली ती 27 या धावसंख्येवरती. एक मालेवाडी संघाचा गावाचा संघ एक क्वालिफायर मॅच पर्यंत पोहोचला, तर दुसरा संघ सेकंड राऊंड पर्यंत पोहोचलेला. म्हणजे किती पोटेन्शियल आहे मालेवाडी गावामध्ये, संघामध्ये. क्रिकेटवरती अफाट प्रेम या सर्वांचंच. आणि आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये तलवडे टीमचा अगेन्स्ट 2 हात करत असताना शरीरापासून दूर होता शॉट. ओ, समोरून जर बाउन्स झाला नसता तर दोघांपैकी एका खेळाडूचा काम तमाम होतं. 2 धावा या बॉलवरती पूर्ण होतात. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे ती 29 या धावसंख्येवरती. 3 बॉल झालेले आहेत. अंतिमचे 3 चेंडू या ओव्हर मधले बाकी आहेत. 29 बनल्यात. ओव्हर नंबर 3. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण लगेचच इन्व्हाइट करूयात गावदेवी बडवल बनाम गुंडगे दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस करण्यासाठी उपस्थित व्हा. दूर ठेवला शरीरापासून. बॉडी बॅलन्स गमावला अप्पा यानं. डॉट बॉल. लॉफ करतात. जेलची शक्यता. कॅच इथून पकडली आहे. फलंदाज अप्पा बाद झालेत. प्लॅनिंग नुसार चेंडू टाकला होता कल्पेशानं. डीप कव्हर पॉइंट थोडासा पुढे ठेवला होता, त्याचाच फायदा झाला. फलंदाज बाद. एकोणतीस धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती आहेत. आणि नवीन फलंदाज परेश हजारे मैदानाच्या आतमध्ये उतरतात. हे क्रीडांगण परेश हजारे यांच्यासाठी खास करून लकी राहिलेलं आहे. गावचे मानाचे जावई आहेत आणि नेहमी या क्रीडांगणावरती खेळत असताना चांगले चांगले फटके त्यांना खेळलेले आहेत. अर्धशतक या क्रीडांगणावरती त्यांच्या नावावरती आहे. अच्छा, तेव्हा लग्न जमला. आज थोडेसे टेन्शन मध्ये आहेत म्हणून डोक्याला रुमाल बांधला. शेवटचा बॉल बाकी आहे. 29 झाला. लीव्ह केला चेंडू. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 30 या धावसंख्येवरती. कमबॅक चांगला राहिलेलं मालेवाडी टीमचं. पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10, तिसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 9 आल्यात. समोर उडवला. लॉंग ऑनला प्रोटेक्शन डीप मध्ये. पहिली सिंगल वेगानं. कॉल सेकंडचा. अक्षरने क्षेत्र सोडलंय. धोक्याशी धाव. फलंदाज परेश इथून परततील. मैदानाच्या बाहेर धाव मिळेल 1. झाल्यात 31. 3 गडी गमावलेत 31 या धावसंख्येवर. चला बडवल संघाचे कर्णधार आपण देखील ताबडतोब उपस्थित व्हा. टॉस करण्यासाठी आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला हीच रिक्वेस्ट करत आहोत. शेकोटी कोणी पेटवली असेल तर आपण कृपा करून बंद करा.
धाव संख्या बनलेली आहे ती आतापर्यंत 31. नवीन फलंदाज नवनाथ मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते 31. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवनाथ आलेले आहेत आणि नुकताच माहिती मिळते की वाकस गावचे 22 जावई आहेत नवनाथ. 3 ओव्हर मध्ये 31 झालेले आहेत. जशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली तशी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. म्हणजे किती नाती जुळलेली आहेत वाकस मधून. परेश हजारे जावई आहेत, नवनाथ 22 जावई आहेत. आणखीन कोणाचं जमवायचं असेल तर बघा. आमचा अमर भाऊ देखील जावई वाकसचा. शेवटचं षटक आहे प्रगतीपथावर. 31 झालं. लिव्ह केला चेंडू. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 32 या धावत संख्येवरती. स्ट्रायकिंग एंडला अक्षय देखील नुकताच. 32 झालेत. शेवटचं षटक बाकी आहे. डेड बॉल. 32 धावा पुस्तकावरती आहेत. मालेवाडी टीमनं जबरदस्त कमबॅक केलं. खास करून ज्ञानेश्वर याने जे 9 धावा संख्येचं षटक फेकलं तिथून कमबॅकला सुरुवात झाली. त्यानंतर कल्पेशने एक षटकार का त्याने एक 2 विकेट घेतल्या. आता अंतिम षटक आहे. 32 झाल्यात. बॅकफुटला जाऊन लॉफ्ट करतायत. काय फटका. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. ते आपला अक्षय त्याने टोकला षटकार. तर दुसरीकडे स्ट्रायकिंग एंडला नेवालीचे विद्यमान जावई. धावा संख्या 38 आहे. 38. चांगली फटकेबाजी. हे फटके भरपूर वेळानंतर अक्षयच्या बॅटमधून. फेवरेट झोन आहे अक्षयचा. दूर शरीरापासून वाईट बॉल. अक्षय आज ओपनर बऱ्याचदा आलेला आहे संघाकडून खेळत असताना आणि हे फटके सातत्याने आपण त्यांच्या बॅटमधून पाहिलेले आहेत. मध्ये कव्हरला असू द्यात, कव्हर पॉइंटला असू द्यात. हे खास करून पॉवर प्लेचे फटके अक्षयच्या बॅटमधून नेहमीच आलेले आहेत. अक्षयने फार काल अंडरआर्मचं क्रिकेट खेळलेलं आहेत. तेव्हा तलवडेमध्ये भरपूर अंडरआर्मचं क्रिकेट चालायचं. तेव्हा किरवली गावाचा वेगळा दबदबा होता. धावसंख्या 39 या धावसंख्येवरती आहे. चौथं षटक. हो वेगवान टाकला चेंडू समोर. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. 39-39 जावा. तलवाड्याच्या वतीनं मिलिंद दादा विरले आणि राजेश दादा विरले यांना देखील एक रजनी स्पर्धा. जेव्हा रजनी स्पर्धेचं स्वरूप फार कमी होतं त्या काळाची ती स्पर्धा. जेव्हा यूट्यूब लाईव्ह देखील तेवढीशी फॅसिलिटी नव्हती तेव्हा केबलवरती स्पर्धा ती दाखवण्यात आली होती. नो बॉल पंचांचा इशारा आलेला. नो बॉल पंचांचा इशारा आलेला. ओव्हर स्टेपिंग देखील झाली होती. आधी ओव्हर स्टेपिंगचा नो काउंट केला जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 40 वर. नो बॉल म्हणजेच अर्थातच असेल फ्री हिट. बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करतात. फ्री हिट बॉल होता. रनआउटची शक्यता बनू शकली असते. डॉट बॉल. धावसंख्या 40.
4 अंतिम चेंडू आता बाकी. 3-3 राहत आहेत. डॉट बॉल आला ओव्हर द स्टम्प्स. लिव्ह केला चेंडू, मागे निघाला. वाईट बॉल. नवनाथच्या किमान 10-12 धावून झाल्या. वाईट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. नो दिला पंचांना. नो बॉल इथून पंचांना कॉल केलेला. ओव्हर द वेस्टचा नो बॉल. काय सांगू, बाहेरून आवाज देऊ नका. नो बॉल पंचांना कॉल केलेला. पहिला ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल दिला. अन्यथा या बॉलवरती कदाचित फिल्डर बॉलरला रिप्लेस करावं लागू शकलं असं. परेश हजारे मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जात आहेत. मुद्दामून परेश हजारे यांनाच पाणी घेऊन पाठवलंय, कारण त्यांना विचारू शकत नाही का गेले. पहिला ओव्हर स्टेपिंगचा नो दिलेला आहे जावई. धावसंख्या 41 वरती आहे. फ्री हिट अक्षय स्ट्रायकिंग एंडला. लॉफ करतात. आडवा बाटनं फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन जवळपास नाहीये. बॉल सीमा पार. फटका अक्षयचा चाललाय. चौकारासाठी 4 रन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गरजेचं आम्ही येता वेळी देखील पाहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्यानं खऱ्या अर्थानं बनवलेलं आहे. 16-17ला येत्या 16-17 तारखेला आपल्याला उद्घाटन देखील पाहायला मिळणार आहे. 17 मार्च छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवजयंती सोहळा. लॉफ करतायत. समोर खेळलेत. लॉंग ऑफला फटका ताबडतोब अक्षयचा. सीमा पार 4 धावा. धन्यवाद धन्यवाद. 16-17 तारखेला सोहळ्याचा आनंद नक्की तुम्ही घ्या. जन्मोत्सव सोहळा, त्याच्याच निमित्तानं उद्घाटन सोहळा ठेवण्यात आलेला आहे 16-17 तारखेला. खऱ्या अर्थानं सर्व गावकरी एकत्रित येऊन सर्व यंगस्टर सर्व हो लॉफ करतात. फटका अक्षय धुळेचा सीमा पार. ज्या अक्षयवरती तलवडे संघच आउट घेत होता त्याच अक्षयनं आज मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हटलं जातं ना, पुन्हा जिंकण्याची सुरुवात तिथून करा जिथून हारण्याची जास्त भीती वाटते. कारण एकदा का कर्तृत्व सिद्ध झालं त्यानंतर संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने बदलतात. आणि तशी फटकेबाजी अक्षयने केलेली. 12 बॉलमध्ये 29ची बॅटिंग अक्षयची आवडली असेल तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. चला, गावदेवी बडवल बनाम गुंडगे दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. या लगेच करूयात आपण टॉस आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील करूयात परिवर्तन. तत्पूर्वी आपण टॉस बॉक्समध्ये ऐकूयात संदीपजी बोराडे सर यांना. टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं आहे ते तब्बल 56 या धावा संख्येचं. 24 बॉलमध्ये विजयासाठी 56 बनवायच्यात. कॉल आहे समजाई गुंडगेचा टेल आणि आला हेड.